आपण 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत। राज्यातील 2,27,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 22 डिसेंबर सोमवार 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपये आणि या चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1,500 रुपये असे टोटल मिळून 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळी 8 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे दोन्ही महिन्यांची वाट पाहत असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने 22 डिसेंबर सोमवार पासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सकाळपासूनच लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 22 डिसेंबर आहे आज, उद्या 23 डिसेंबर, परवा दिवशी 24 डिसेंबर, म्हणजेच लाडक्या बहिणींना आज सोमवार, उद्या मंगळवार, परवा दिवशी बुधवार, तर अशा 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। आणि सरकारच्या नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो। त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि मागचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल रविवार होता, काल रविवारी सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे काल तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु आज सोमवार आहे, आज सकाळपासून राज्यातील सर्व बँका सुरळीतपणे सुरू आहेत। त्यामुळे आज सोमवार 22 डिसेंबर रोजी या 12 जिल्ह्यामधील सरासरी 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप होत आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 3 गॅसचे 830 रुपये वाटप होत आहेत। त्यासोबत ज्या ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे आले नव्हते त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यातील लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सकाळी डीबीटीचं बटन दाबून खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे सकाळपासूनच लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणी आज प्रचंड खुश झालेल्या आहेत, कारण लाडक्या बहिणींनी दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली आहे। तर या वाट पाहिल्यानंतर लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने फळ मिळाल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1,500 आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये असे टोटल मिळून 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत। बघा, कालच राज्यातील नगरपंचायतचे निकाल लागलेले आहेत, त्या अनुषंगाने आजपासून लगेच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। कारण या लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त मतदान केलेले होते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा सुद्धा होतच आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले आहेत। तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी काय माहिती दिलेली आहे तुम्ही सुद्धा ऐकायची आहे। आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। आता बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या 12 जिल्ह्यामधील आज 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी या 12 जिल्ह्यामधील असतील, त्यांचा तालुका या 12 जिल्ह्यामध्ये असेल किंवा त्यांचं गाव या 12 जिल्ह्यामध्ये असेल, त्यांना हे पैसे जमा होत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी आजच्या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का, तुमचा तालुका आहे का, तुमचं गाव आहे का हे पाहणं गरजेचं आहे। कारण सरकार
सरकारच्या माध्यमातून एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे आज 12 जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशीसाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 22 डिसेंबर सोमवारसाठी ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर त्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे जमा सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज सरकारच्या माध्यमातून सर्व मिळून किती पैसे सोडण्यात आलेले आहेत, आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. तुमच्या शेजारील ताईला पैसे येतील, समोरील काकूला पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे जर लाडक्या बहिणींना तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आले पाहिजेत तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी कालच या ठिकाणी पैशांना मंजुरी देण्यात आलेली आहे. चेकवरती सही सुद्धा करण्यात आलेली आहे आणि हा चेक बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता. तर कालपासूनच हे पैसे जमवणार होते, परंतु लाडक्या बहिणींना काल रविवार होता, काल रविवारी सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे कालपासून पैसे आलेले नव्हते. परंतु आज सोमवार आहे तर आज सकाळपासून बँका सुरळीतपणे उघडलेले आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 8 वाजल्यापासूनच हे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. सरासरी पहिल्या टप्प्यामध्ये 8 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत हे पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील. दुसरा टप्पा दुपारी 1 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत दुसरा टप्पा आहे आणि तिसरा टप्पा संध्याकाळी 6 ते रात्री 12 अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये आज या 12 जिल्ह्यामधील 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होणार आहे. ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार केवायसी केलेले असेल तरी पण पैसे जमा होत आहेत आणि केवायसी केलेले नसेल तरी पण पैसे जमा होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना केवायसीची अट रद्द करून केवायसीची अट शिथिल करून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. जरी तुम्ही केवायसी केलेले असेल तरी पण पैसे मिळतील आणि जर तुम्ही केवायसी केलेले नसेल तरी पण तुम्हाला पैसे मिळत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार केवायसीची अट रद्द करण्यात आलेली आहे. केवायसीची अट रद्द करून हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत. बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. थेट उपमुख्यमंत्री अजितदादा काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशा सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुम्हाला सुद्धा आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे 100% जमा सुद्धा होणार आहेत. परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमवणार आहेत तर ते 12 जिल्हे मोठमोठे जिल्हे आहेत. या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होत असतात. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून बटन दाबण्यात आलेलं आहे. त्यामुळे 12 जिल्ह्यामधील सरासरी 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर आज सकाळी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, दुपारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील आणि संध्याकाळी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील त्यांचीच माहिती देत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमचा सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, कारण तुमच्या खात्यामध्ये आजपासून ते पुढील 3 दिवस हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना, राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींना, आता हिवाळी अधिवेशन सुरू होता तर या अधिवेशनामध्ये सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला पाहिजे. लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावरती उभा राहिल्या पाहिजेत. लाडक्या बहिणींना या ठिकाणी दुसऱ्यावरती अवलंबून राहणं कामा नये. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या जीवावरती उभा राहिल्या पाहिजे, स्वतःचा काहीतरी व्यवसाय केला पाहिजे.
या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अनुदान सुद्धा वाटप केलं जाणार आहे। राज्यातील आतापर्यंत 1 कोटींपेक्षा अधिक महिलांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हातांना काम देण्यात आलेलं आहे। राज्यातील महिलांना विकसित करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये आता स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना जास्त वीज बिल आलं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे। अगोदर ज्या विजेच्या तारेच्या खांबात तारा होत्या, बघा अगोदर आपल्या विजेच्या खांबांवरती तारा होत्या, तर त्या तारा काढल्या जात आहेत आणि त्याच्याऐवजी आता या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची वायरिंग सुद्धा टाकली जात आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना यापुढे राज्यातील लाडक्या बहिणींना जास्ती लाईट बिल सुद्धा येणार नाही। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी जास्त खर्च पडू नये या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचं समजत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासत नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कोणत्या बहिणींची निवड करण्यात आलेली आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा समजून जाईल की आज तुमच्या खात्यामध्ये, उद्या तुमच्या खात्यामध्ये का परवा दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींना राज्यामध्ये हे जे सरकार आहे, तर हे सरकार आपल्या कामाचं आहे, हे आपल्या सरकार हिताचं आहे, हे सरकार आपल्यासाठी जास्तीत जास्त लाभ वितरित करत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। राज्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना यापुढे ज्यावेळेस तुम्हाला हे पैसे सोडले जात असतात त्यावेळेस तुमची पात्रता तपासण्यात येत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब असतील, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, अशा पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल, ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर अशा अपात्र लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी या ठिकाणी हे निर्णय घेतलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। कारण लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर अख्खा संपून गेला, आता डिसेंबर महिना सुद्धा संपत आलेला आहे। डिसेंबर महिन्याचे शेवटचेच काही दिवस उरलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जमा होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 22 डिसेंबर कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होत आहे। यासोबतच लाडक्या बहिणींना उद्या मंगळवार आहे, तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि परवा दिवशी बुधवार आहे, तर बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। एकत्रितपणे 3 दिवसांचे 36 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही। राज्यातील ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे। खाटाखाट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचवून दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही प्रमुख बँकेमध्ये हे पैसे जमा होणार नाहीत। जर तुमचं बँक खाता अशा बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार नाही। तात्काळ ते बँक खातं चेंज करणं गरजेचं आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचवून दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काही अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर याच्यामध्ये पहिली अर्जंटमध्ये सूचना म्हणजे जर तुम्ही खरोखर लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र असाल, म्हणजेच तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच लाभ घ्या, अन्यथा सरकारच्या माध्यमातून तुमच्यावरती कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे आणि तुम्ही घेतलेले पैसे सरकारच्या माध्यमातून वसूल सुद्धा केले जाणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना दुसरी पात्रता म्हणजे की तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त झालेलं असेल तरी पण तुम्हाला सरकारच्या माध्यमातून अपात्र केलं जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे सरकारच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत नसतील तर अशा लाडक्या बहिणींवरती कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे
आणि त्यांच्याकडून हे पैसे वसूल सुद्धा केले जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत, परंतु त्यांनी काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे जमा होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, याच्यापुढे लाडक्या बहिणींचा वेळ घेणार नाही. कारण लाडक्या बहिणींना सकाळ सकाळ भरपूर कामे असतात, घरामधील कामे असतील, त्यासोबत शेतामधील काही कामे असतील, धुणी भांडी असेल, स्वयंपाक असेल, मुलांचा शाळेचा डबा असेल, मुलांचे केस विचारणे असेल, अशा पद्धतीचे लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात. शेतामध्ये सुद्धा या ठिकाणी पाणी देणे असेल, विविध शेताची कामे सुद्धा लाडक्या बहिणींना असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला कमी शब्दांमध्ये जी काय सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट आलेली आहे, सरकारच्या माध्यमातून जी काय लाडक्या बहिणींना आज आश्वासन देण्यात आलेलं आहे, जे काय लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही ही माहिती पाहणं गरजेचं आहे. कारण सरकार खुश झालेलं आहे, कारण कालच या ठिकाणी नगरपंचायतचे निकाल लागलेले आहेत. निकाल लागल्यामुळे आजपासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा पात्र बहिणींनाच हे पैसे जमा होत आहेत, कारण या पात्र लाडक्या बहिणीने जास्तीत जास्त मतदान केलेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना या ठिकाणी खुशखबरी दिलेली आहे. सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या वातावरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचे उत्सवाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने दिलासा मिळालेला आहे. लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या, परंतु लाडक्या बहिणींना याच्या अगोदर पैसे मिळाले नव्हते. फक्त लाडक्या बहिणी बातम्या पाहत होत्या आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा सांगत होते की आम्ही लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे 3,000 रुपये देणार आहोत, परंतु एकनाथ शिंदे साहेब याच्या अगोदर का पैसे सोडत नव्हते, हा लाडक्या बहिणींकडून प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर बघा लाडक्या बहिणींना, महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होता आणि महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपालिका आणि या ठिकाणी नगरपंचायतच्या निवडणुका होत्या. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे पूर्णपणे या निवडणुकांमध्ये गुंतलेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा करण्यासाठी अडचण येत होते, परंतु लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला अडचण येणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, आज मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता निवडणुका संपलेल्या आहे, हिवाळी अधिवेशन सुद्धा संपलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना, सरकार आता निवांत झालेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना यापुढे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण लाडक्या बहिणींना आता भरपूर उशीर झालेला आहे आणि आता जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत सण येत आहे. त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना विविध वस्तूंची खरेदी करायची आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचे 3,000 रुपये आणि जानेवारी हप्त्याचे 1,500 रुपये असे एकत्रितपणे 4,500 रुपये वाटप होतील, अशा बातम्या फिरत आहेत. परंतु लाडक्या बहिणींना, जी काय सत्य माहिती आहे तर ती सत्य माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना, सत्य माहिती पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण आपल्या चॅनलवरती जी काय सत्य माहिती असते तर ती सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर बघा लाडक्या बहिणींना, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, परंतु लाडक्या बहिणींना, आपले एकमेव असं चॅनल आहे, या चॅनलवरती आपण जे पण काही सत्य माहिती असते ती सत्य माहिती देत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ न चुकता रोज पाहायला पाहिजे, कारण लाडक्या बहिणींना, जर तुम्ही रोजच्या रोज अपडेट राहिला तर तुम्हाला सुद्धा पैसे जमवत राहतील आणि तुमची सुद्धा रोजची रोज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत सुद्धा राहणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये 3 नेते आहेत. याच्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. तर बघा, हे लाडक्या बहिणींच्या हिताचं काम करतात, कारण यांना सुद्धा माहिती आहे की पुढच्या पंचवार्षिकला या लाडक्या बहिणी आपल्याला 100% मतदान करणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती आम्ही अन्याय करत नाही. ज्या गरोगरज गरजू असतील, ज्या खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर अशा लाडक्या बहिणींना
बहिणींना आम्ही 100% पैसे वाटप करत असतो आणि त्याप्रमाणे निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर महिना संपून गेला, डिसेंबर महिन्याची आज 22 तारीख आलेली आहे, तरी पण अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। बघा लाडक्या बहिणींना बातम्या फिरत आहेत, परंतु या बातम्या विरोधकांकडून पसरवल्या जात असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने अशा अफवांना बळी पडू नये, कारण सरकारच्या माध्यमातून अजून कोणती अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। परंतु लाडक्या बहिणींना आपल्या अंदाजानुसार या डिसेंबर महिन्याच्या 31 तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात, कारण लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, नांदेड असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, धुळे, नंदुरबार असे मोठमोठे जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना 1 ते डिसेंबरच्या अगोदर पैसे येण्याची दाट शक्यता आहे। तोपर्यंत आपले आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, जेणेकरून पैसे सोडल्यानंतर पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाही, त्यामुळे तुम्हाला 100% खात्री देऊन सांगता येणार नाही, परंतु 1 ते डिसेंबरच्या अगोदर पैसे येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे।